पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपले सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे. गेले अनेक दिवस मी शर्यतीच्या बैलांवर स्टिरॉइड्सचा वापर आणि अन्य जे काही त्याच्याविषयी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत यूट्यूबवर. ते पाहिल्यानंतर मला महाराष्ट्रातून सर्वच भागातून जे शौकीन गाडा मालक आहेत त्यांचे अनेक फोन येतात, शंका चौकशी करतात. पण सर्वांच्या ज्या चौकशीमध्ये एक भाग असा आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की मी माझ्या बैलाला खायला काय घालू, शर्यतीला जाण्याच्या आधी काय घालू, शर्यत पूर्ण झाल्यानंतर त्याला काय घालू, आणि आहारशास्त्र जे आहे ते कसं आहे. आज आपण जे शर्यतीच्या बैलांचं आहारशास्त्र या विषयावर अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर शर्यतीच्या बैलाचा आहार गाई म्हशींच्या आहारापेक्षा वेगळा आहे. शर्यतीच्या बैलांचं जे आहारशास्त्र आहे हे 5 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. त्यातला पहिला जो स्तंभ आहे तो आहे ऊर्जेचे व्यवस्थापन. बैलाला पळायचं असतं जोरात, त्याला ऊर्जेची गरज असते आणि बैलाला पळण्यासाठी महत्वाचा पॅरामीटर, त्याचा जो शरीराचा घटक आहे तो आहे स्नायू, हाडं, सांधे. आणि या स्नायूंमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी त्या स्नायूंमध्ये ग्लायकोजन म्हणजे हा साखरेचा प्रकार आहे. हे ग्लायकोजन त्याला ऊर्जा देतं मोठ्या प्रमाणात स्नायूमध्ये. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण ते एटीपी बीटीपी ते सगळं बघितलं. पण हे ग्लायकोजन म्हणजे मूळ साखर त्या याच्यामध्ये स्नायूमध्ये असणारी, जी तिला इमिजिएट ऊर्जा मिळते. तर हे ग्लायकोजन तयार होण्यासाठी आहारामध्ये गहू, बाजरी, मका, ओट्स हे जे धान्यवर्गीय पदार्थ आहेत याची फार आवश्यकता असते. याच्यापासून बैलाला पळण्यासाठी ऊर्जा मिळते. दुसरी गोष्ट कडबा जो आहे, कडब्यामुळे सुद्धा, ज्वारीचा कडबा, यामुळे सुद्धा चांगल्या पद्धतीची ऊर्जा निर्मिती ही स्नायूंमध्ये होत असते. आता पुढचा जो स्तंभ आहे म्हणजे हा पहिला झाला ऊर्जा म्हणजे एनर्जी. त्याच्या पुढचा जो स्तंभ आहे तो प्रोटीन आणि मसल रिकव्हरी म्हणजे प्रथिनं आणि स्नायूंची रिकव्हरी. म्हणजे जो शर्यतीवर पळून आल्यानंतर पुन्हा त्या स्नायूंची रिकव्हरी झाली पाहिजे, ते मसल स्नायू बिल्टअप झाले पाहिजे. तर यासाठी काय असतं, बैलाला 16 ते 18% प्रथिनेची त्याच्या आहारामध्ये गरज असते, बैलाच्या आहारामध्ये. आता ह्याचे सोर्सेस कुठले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. पण उच्च दर्जाचे जे प्रोटीन सोर्सेस आहेत ते आहेत शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, सोयाबीन पेंड, मोड आलेली कडधान्य, तूर चुनी आणि भिजवलेला हरभरा किंवा भिजवलेली अशी जी मोड आलेली कडधान्य आहेत, हे त्याचे उच्च दर्जाचे प्रोटीन सोर्सेस आहेत. दुसरी गोष्ट, चाऱ्यामध्ये आपण मागच्या ह्याच्यामध्ये पण पाहिलं, ल्युसर्न घास आहे, दशरथ घास आहे. हे उच्च दर्जाचे म्हणजे याच्यात जवळजवळ 16-17% प्रथिनेचं प्रमाण असतं. आपण मागे बघितलं. मग आपला जो मागचा जो व्हिडिओ आहे भाग 2 मला वाटतं, त्याच्यामध्ये आपण ही जे कुठल्या कुठल्या चाऱ्यामध्ये प्रथिनेचं प्रमाण जास्त आहे याचं सगळं डिस्कस केलेलं आहे. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. दुसरा एक महत्वाचा सोर्स आहे जो प्राणीजन्य आहे म्हणजे दूध आणि अंडी. यापासून सुद्धा उच्च दर्जाचं प्रोटीन मिळतं. आपल्या बैलाला ज्या प्रमाणात पचेल त्या प्रमाणामध्ये दूध, अंडी किंवा ताक, दुग्धजन्य पदार्थ याच्यापासून सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळू शकतं. काही लोक बदाम, काजू किंवा शेंगदाणे म्हणजे ज्याला जसं परवडतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही प्रोटीन सप्लिमेंटेशन याला देणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्वाचं आहे,
थोडं सांध्याच्या मजबूतीसाठी माशाचं तेल आणि अश्वगंधा आणि शतावरी ह्या जर वनस्पती वापरल्या तरी प्रोटीनची जी अवेलेबिलिटी आहे शरीरामधली ही खूप चांगली होते. अश्वगंधा आणि शतावरी ह्या जर वनस्पती तुम्ही आहारामध्ये वापरला तर ह्याला प्रोटीन जे प्रथिनं जे पाहिजे बैलाला याची चांगल्या प्रकारे उपलब्धता होऊ शकते. आता हे झालं, पहिला झाला ऊर्जा, दुसरं झाला प्रथिनं प्रोटीन. आता तिसरं हाडांची मजबूती, कारण पळण्यासाठी हाडं मजबूत असणं फार गरजेचं आहे. मग ही हाडांची मजबूती कशासाठी असते तर पहिली गोष्ट कॅल्शियम आणि फॉस्फरस. याच्यावर आपण मागे पण व्हिडिओ केले, कॅल्शियम फॉस्फरसचं महत्व वगैरे हे सगळे मागच्या व्हिडिओजमध्ये जवळजवळ सगळं आहे. म्हणजे आता आपण आहारशास्त्राचा अभ्यास करतोय म्हणून मी हे सगळं पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला. दुसरी गोष्ट झिंक. झिंक हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे जर आहारामध्ये असेल तर बैलाच्या शरीरामध्ये टेस्टेस्टोरॉनची निर्मिती चांगली होते. ह्या सगळ्याबरोबर की नुसत्या त्याने एकट्याने नाही होत, हे सगळ्याबरोबर जर झिंक दिलं तर टेस्टेस्टोरॉनची निर्मिती चांगली होते. दुसरी गोष्ट बैलाची चपळता वाढते. तर हे एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. तिसरं म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन अ, जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई, व्हिटॅमिन ए डी ई हे 3 जीवनसत्व आणि मागाशी मी सांगितल्याप्रमाणे मेथी, ओवा आणि माशाचं तेल हे जर तुम्ही हिवाळ्यामध्ये वगैरे जर थोडंसं दिलं, उन्हाळ्यामध्ये जास्त देऊ नका. हे हिवाळ्यामध्ये वगैरे जर दिलं तर सांधे हे फार चांगल्या प्रकारे मजबूत होतात. कारण पळताना बैलाच्या सांध्यावर प्रचंड ताण येतो. तर हे जर दिलं तर त्याची सांध्याची रिकव्हरी किंवा त्याची मजबूती, हाडांची मजबूती आणि त्याची जी झीज होणार आहे शर्यतीतून पळून आल्यानंतर ही बऱ्यापैकी भरून येते त्यांनी. आता त्याच्या पुढचा जो चौथा मुद्दा आहे, म्हणजे आता पहिला आपण बघितलं ऊर्जा, दुसरं बघितलं प्रथिनं, तिसरी गोष्ट बघितलं हाडांचं पोषण आणि आता चौथा जो गोष्ट आहे पचन आणि शोषण. म्हणजे बैलाला तुम्ही खायला किती देता क्वांटिटी ह्याच्यापेक्षा त्याला पचतं किती हे पण महत्वाचं आहे. मग हे पचन आणि त्याच्या शरीरामधलं त्याचं शोषण ह्या जर 2 गोष्टी तुम्ही करायच्या असतील तर पहिली गोष्ट जंत नसावे. रेग्युलर दर 3 महिन्यांनी तुम्ही जंताचं औषध बदलून देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट हे जे रवंथ करणारे प्राणी आहे, बैल हा रवंथ करणारा प्राणी, याचं जे खाल्लेला चारा आहे याचं जे पचन आहे हे त्याचं जे मोठं पोट आहे, कोटीपोट ज्याला म्हणतो, डाव्या बाजूला असतं मोठं, याच्यामध्ये चारा गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, लॅक्टोबॅसिलस वगैरे अशा, आणि हे जे पोटामधले जे सूक्ष्म जीवाणू असतात हे ते ॲक्च्युली ते आंबवतात चारा. आंबवल्यानंतर त्याचं व्यवस्थित त्याचं विघटन होतं, पचन होतं, नंतर जनावर रवंथ करतं, ते पुन्हा रवंथ केलेला चारा येतो आणि ह्या प्रोबायोटिक्स त्याला म्हणतात प्रोबायोटिक्स. तर यामुळं त्याचं ते पचन चाऱ्याचं व्यवस्थित होतं आणि मग त्याचं शोषण जरी व्यवस्थित असतं. म्हणून याला आपण जंताचं औषध आणि दुसरी गोष्ट प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स म्हणजे जे सॅक्रोमायसिस आहे, लॅक्टोबॅसिलस आहे, याच्या पावडर्स मिळतात बाजारामध्ये, किंवा आपलं ताक, अंडी, ताक ॲक्च्युली अंडी नाही सॉरी ताक जरी दिलं तरी त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतात. त्याने पचनक्रिया, आंबवण्याची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते. नंतर रुमेन मायक्रोफ्लोरा, अगदीच जर फार प्रॉब्लेम आला तर बरेचसे आम्ही डॉक्टर लोक सजेस्ट करतो की तुम्ही कत्तलखान्यामध्ये जा आणि ते जे रुमेन असतं जनावराचं कोटीपोट त्याच्यातलं जे चारवट असतं त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून ते जर पाणी आणून पाजलं तरी ते रेडीमेड हे उपलब्ध होतात. प्रोटोझोआ किंवा हे मायक्रोबॅक्टेरिया ज्याला प्रोबायोटिक्स म्हणतो हे उपलब्ध होतात. एवढी शक्यतो करण्याची गरज येत नाही, रेग्युलर त्याचं मॅनेजमेंट चांगली आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये फायबरचं प्रमाण, वाळलेला चारा.
वाळलेला चारा जर तुमचा नसेल तर आणि तुम्ही नुसताच हिरवा चारा आणि जर ते धान्य बिन्य देत राहिलं तर काय होईल, त्याचं पचन होताना हे लॅक्टोबॅसिलस वगैरे ते जे करतात ते ऍसिड्स तयार होतात त्याच्यामध्ये, प्रोपियोनिक ऍसिड, ब्युटॅरिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड हे पचन होताना. आणि जर तुमचा वाळलेला चारा जर नसेल तर त्या ऍसिडचं प्रमाण खूप वाढतं रुमेनमध्ये आणि मग त्याला ऍसिडोसिस म्हणून त्या बैलाला रोग होतो. म्हणून आहारामध्ये वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण हे असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे बैलाचं जे खाल्लेलं आहे त्याचं पचन चांगलं होतं आणि त्याचं शोषण सुद्धा चांगलं होतं. किती खायला घातलं याच्यापेक्षा ते किती पचतं हे महत्वाचं आहे. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आता हे झालं म्हणजे पहिलं झालं प्रोटीन, पहिलं झालं ऊर्जा, दुसरं झालं प्रोटीन, तिसरं झालं सांध्याची मजबूती, चौथं झालं पचन. आता पाचवा शर्यतीपूर्वी आणि शर्यतीनंतर काय आहार द्यावा किंवा कशी काळजी घेण्यात यावी. तर आता याच्यासाठी काही बूस्टर्स किंवा ज्याला आपण सप्लिमेंट्स म्हणतो हे देणं गरजेचे आहे. बाजारामध्ये भरपूर मिळतात, तर काय मार्केट खूप मोठं येते, ज्याला जे परवडतं ते द्या. पण काहीतरी देण्यापेक्षा तुम्ही जर गुळाचं पाणी शर्यतीच्या आधी 8 दिवस आणि इलेक्ट्रोलाइट्स, मेडिकलमध्ये इलेक्ट्रोलाइट पावडर मिळते. आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला जुलाब होत असताना आपल्याला जेव्हा शरीरामध्ये अशक्तपणा, डॉक्टर पुडी लिहून देतात, 1 ग्लासभर पाण्यात टाकून प्या म्हणतात. अशा जर इलेक्ट्रोलाइट्सच्या पावडरी जर तुम्ही मेडिकलमधून आणल्या आणि त्या जरी बैलाला दिल्या रेग्युलर 8 दिवस, तर शरीरामध्ये त्याच्या जे इलेक्ट्रोलाइट्स जे असतात म्हणजे सोडियम, पोटॅशियम, शुगर, हे इलेक्ट्रोलाइट्स महत्वाचे असतात आणि याच्यामुळे स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन, रिलीज होणं, आकुंचन, प्रसरण हे सगळ्या गोष्टीसाठी फार ते आवश्यक असतात. त्यामुळे हे इलेक्ट्रोलाइट्स जर तुम्ही 8 दिवस आधी चांगले दिले तरी बऱ्यापैकी त्याची शर्यतीपूर्वीची जी तयारी म्हणतो आपण ती होते. दुसरी गोष्ट 100 मिली कॅल्शियम, कुठलंही लिक्विड कॅल्शियम, ऑस्टोवेट वगैरे असे बरेचसे बाजारामध्ये आहेत, हे देणं गरजेचं आहे. चांगल्या दर्जाचं मिनरल मिक्सचर रोज 30 ग्रॅम हे देणं गरजेचं आहे, चांगल्या कंपनीचं स्टँडर्ड असं. आणि 50 मिली लिव्हर टॉनिक हे जर तुम्ही शर्यतीच्या आधी दिलं आणि शर्यतीनंतरच्या रिकव्हरीसाठी सुद्धा एक 8-15 दिवस जर शर्यतीनंतर जरी दिले आणि मग पुढे शर्यती नसतील, गॅप नसेल तर बंद केलं, थोडं कमी प्रमाणात दिलं तरी काही अडचण नाही. पण हे देणं हे फार आवश्यक आहे. तर हे 5 महत्वाचे स्तंभ आहेत की ज्याच्यावर शर्यतीच्या बैलाचं आहारशास्त्र अवलंबून आहे आणि हे करणं गरजेचं आहे. तर आता आपण एक उदाहरण घेऊ बा की एक 300 किलो वजनाचा बैल आहे शर्यतीचा, मग त्याला आहार कसा दिला पाहिजे. तर शरीराला, कुठलंही शरीर असो, माणसाचा असो, जनावराचा असो, गाईचा असो, म्हशीचा असो, शर्यतीचा, त्याला 3% त्याच्या शरीराच्या वजनाच्या 3% ड्राय मॅटर, याच्यात पाणी नाही, ते ड्राय मॅटर आवश्यक आहे. मग आता हा तर थंब रूल आहे, म्हणजे जगात कुठेही गेलं तरी हे असंच आहे आणि तेवढं लागतंच तरच तो परफॉर्मन्स मिळतो. तर मग ह्याच्यामध्ये काय असतं, सर्वसाधारणपणे 300 किलो वजनाचा जर बैल असेल तर त्याला आपण दिवसभरामध्ये 20 किलो हिरवा चारा देतो. 20 किलो हिरवा चारा जर दिला तर हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 90% पाणी असतं, म्हणजे वाळलेला ड्राय मॅटर त्याच्यामध्ये किती येईल, 10%. 10% म्हणजे समजा 20 किलो आहे तर त्याच्यामध्ये किती झालं, 2 किलो ड्राय मॅटर झाला. 300 किलो वजनाला 3%च्या हिशोबाने ड्राय मॅटर किती लागेल, 9 किलो, बरोबर आहे. 100 किलोला 3 किलो, 300 किलोला 9 किलो. मग 9 किलोतला 2 किलो झाला हिरवा चारा. त्याला 5 किलो वाळलेला चारा दिवसभरामध्ये देणं आवश्यक आहे. मग 5 किलो वाळलेला चारा म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, आता 90% ह्याच्यात ड्राय मॅटर आहे, 10%च पाणी, म्हणजे 5 किलोचा हिशोब किती झाला, 4.5 किलो ड्राय मॅटर. पहिलं हिरव्या चाऱ्यातनं आलं 2 किलो, हे झालं 4.5 किलो. आपल्याला द्यायचंय किती, 9 किलो, म्हणजे 2 आणि 4 6.5 नंतर 7, 8, 9
बरोबर, 2.5 किलो 2.5 किलो हां तुम्हाला 2.5 किलो खुराक द्यावा लागेल. मग हे जे 2.5 किलो जे भरून भरपाई करायची ती आपला जो धान्य वगैरे देतोय आपण, सोयाबीन पेंड देतोय, शेंगदाणा पेंड देतोय, ह्याचं साधारणतः 2.5 किलो खुराक हा तुम्ही दिवसभरामध्ये बैलाला देणं आवश्यक आहे. आता ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. खुराक जो देणार आहे त्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं 17 ते 18% प्रथिनं पाहिजे. ह्या सगळ्या चाऱ्यामध्ये जर तुम्ही माझे मागचे जर व्हिडिओ बघितले, मी प्रत्येक ह्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा. तुमच्याकडं जास्त प्रोटीनवाला चारा जर जास्त असेल तर खुराक कमी करू शकता. पण हे सर्वसाधारणपणे हा थंब रूल आहे. एवढा जर आहार दिला तर बैलाचं आरोग्य चांगलं राहील, त्याचा परफॉर्मन्स पण चांगला राहील. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे जरा मागचे माझे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी बरंचसं हे सांगितलेलं आहे. आणि हे जर अशा पद्धतीने तुम्ही दिलं तर बैलाचे आरोग्य चांगलं राहील. ह्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन किंवा जे पाळण्यासाठी आवश्यक असलेले स्टिरॉइड्स आहेत याची पण निर्मिती चांगली होईल. आणि तुम्हाला कुठेही शर्यतीमध्ये अडचण येणार नाही. वेगळी काही औषधं काही असलं काही वापरायची, इंजेक्शन वगैरे त्याची गरज पडणार नाही. तर सर्वांनी या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला काही शंका असेल तर मला माझा मोबाईल नंबर 9960 922 405 9960 922 405 या क्रमांकावर दिवसभरामध्ये फोन करून शंका निरसन करू शकतो. रात्री शक्यतो 8 नंतर फोन करू नका. आणि माझा हा जो चॅनेल आहे हा पण सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्या वेळेला मला तुम्हीच लोक शंका निर्माण करतात आणि मग त्यानंतर मला ज्या वेळेला काही सगळ्यांना सांगायची वेळ येते त्यावेळेला मग मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला लगेच नोटिफिकेशन येईल आणि आपण ते त्याच्याप्रमाणे तो लगेच पाहू शकाल किंवा काय तुम्हाला अपडेट्स त्याच्या मिळत राहतील. तर सर्वांनी माझं चॅनेल हे भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि असाच प्रतिसाद देत राहा ही सर्वांना विनंती. लवकरच आपण पुढच्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. धन्यवाद.